मी ना भाजीसाठी पावटे भिजत घातले होते. बघू शकता इथे किती छान मोड आलेले आहेत. ते कशामुळे ते पुढं सांगते तुम्हाला. आता मी ना हे सोलून घेणार आहे. त्यासाठी मी कोमट पाणी करून घेतले आणि त्या पाण्यामध्ये पावटे टाकलेले आहेत. आणि हे मोड येण्यासाठी मी आधी काय करते, ते पावटे छान असे भिजत घालते दिवसभर आणि रात्री ना मग ते बांधून ठेवायचे आधी. पण यावेळेस मी काय केलं की जे मी फ्रीज कंटेनर घेतलेत ना त्याच्यामध्ये ते ठेवून दिले आणि बंदिस्त म्हणजे पूर्ण झाकण वगैरे लावून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये न ठेवता ते बाहेर ठेवायचे. खूप छान मोड येतात. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि इथे बघू शकताय 4 वाजता मी सोलायला बसली होती. बरोबर 4:30 वाजलेत आणि इथे माझे पावटे सोलून झालेले आहेत. आणि ते सगळं आवरून मी निघाले स्वराजला आणायला आणि तिथूनच मला बचत गटाच्या मीटिंगसाठी जायचं होतं. आणि इथे मी आले मीटिंगच्या इथे आणि काकू ज्या आहेत ना त्यांच्याकडे वेगवेगळ्या फ्लेवरच्या शेवया मिळत आहेत. तर तिथे मी चॉकलेट फ्लेवरच्या शेवया घेतल्या आणि तिथून निघाली. मीटिंग वगैरे झाली आमची. आणि इथे बघू शकता 6:30 वाजता इतका अंधार पडलेला असतो नेहमीच. आणि इथे बघू शकता स्वराज निवांत बसलाय. आणि मी आल्यानंतर ना घरी जराशी चहा घेऊया म्हटलं आणि बिस्किट, कारण खूप भूक लागली होती मला. मग पटकन खाऊन घेतलं. तोपर्यंत इकडं चोर आलाय बघा. चहा चोर म्हणायचा आमच्या घरातला. हळूच गपचूप आलाय आणि मस्का मारायच्या नादामध्ये होता चहासाठी. पण मी त्याला चहा द्यायचं बंद केले. आणि इकडे मला स्वराजसाठी ना झेंडा बनवायचा होता, कारण त्याचा मावळ्याचा लूक होता ना त्याच्यामध्ये त्याला झेंडा पाहिजे होता. म्हणजे की दुसऱ्याच दिवशी त्याचं गॅदरिंग होतं ना त्यासाठी असा मी छान असा झेंडा बनवलेला आहे. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.